सीझनेबल भाज्यांमधनं हिवाळ्यात सगळ्यात जास्त प्रमाणात खाण्यात येणारी भाजी म्हणजे हिरवीगार मेथी. या मेथीपासून सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये करण्यात येणारी रेसिपी म्हणजे त्यापासून बनवण्यात येणारे पराठे. आज आपण थोडे वेगळ्या पद्धतीने हे पराठे बनवणार आहोत. नमस्कार, मी अंजली झोम डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यात आधी आपण इथे एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घेणार आहोत. तर मी साधारणतः 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडं तेल घातलेलं आहे. यानंतर याला मी छान पाणी घालून त्याला छान मळून घेणार आहे आणि याचा छान एक डो तयार करून घेणार आहोत. डो तयार केलेला आहे, त्याला आपण झाकून थोडा वेळ ठेवून देऊया. तर मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारणतः 1 पळी तेल, तर यात मी 1 चमचा जिरं आणि मोहरी घातलेली आहे. 3 ते 4 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि मग त्यानंतर हिरवी मेथी आपण छान स्वच्छ धुवून बारीक चिरून यात घातलेली आहे. त्यानंतर आपण मीठ यामध्ये घालून घेऊयात आणि मग या भाजीला छान शिजवून घेऊया. म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण निघून जाईल, म्हणजेच त्यात काहीही मॉइश्चर राहणार नाही. त्यानंतर आपण यात मसाले घालूया. त्यात मी तिखट घातलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता, कारण आपण यामध्ये अगोदरच हिरवी मिरची थोडी घातलेली आहे. त्यानंतर हळद आणि धणेपूड घातलेला आहे. त्याला छान मिक्स करून नंतर यात मी चणा डाळीचं पीठ घालते आहे. ते आपल्याला यामध्ये किती प्रमाणात येईल हे आपल्याला बघायचं आहे. तर इथे साधारणतः मी जवळपास पाऊण वाटी हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर यात आपण थोडा ओवा घालूया आणि लिंबाचा रस यामध्ये छान पिळून घेऊया. आपला मेथीपासून एक मसाला तयार झालेला आहे. याच मसाल्यापासून आपल्याला आता पराठे बनवायचे आहेत. तर मी इथे गॅस बंद करते. तर पोळीला घेऊ आपण तेवढी उंडी घेऊया आणि थोडी त्याला लाटून मग आपल्याला यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे. तर यात मी थोडं सारण भरते आणि तुम्हाला जे आकाराचे हे करायचे असतील त्या आकाराचे तुम्ही करू शकता. तर मी इथे चौकोनी आकाराचे पराठे करते. तर त्यासाठी मी मध्ये सारण भरून दोन्ही साईड त्या सारणवर फोल्ड करते. उरलेल्या दोन्ही कडा आपण बंद करून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने याला बंद केलेलं आहे. आता आपण त्यावरून छान चौकोनी आकारामध्ये येईल अशा पद्धतीने त्याला लाटत जायचं आहे. त्यानंतर मी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडी तीळ घातलेली आहे आणि त्याला परत पसरवून घेतलेलं आहे, म्हणजे ते निघणार नाही. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने यावर घातलेला आहे. त्यानंतर आपण त्याला तव्यावर घेऊन तेल किंवा तूप घालून याला दोन्हीही बाजूने आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पराठा आपला हा छान फुगलेला आहे. खूप छान झालेला आहे, मस्त दिसतो आहे. बघा, खूप सुंदर वाटतं. तेच मी बाकीचेही पराठे तयार करून घेते. तर बाकीचेही पराठे मी करून घेतलेले आहेत. पराठे सर्वसाठी अगदी रेडी आहेत. खूप खूप छान आणि खूप मस्त झालेले आहेत पराठे. तुम्ही पण या पद्धतीने पराठे एकदा नक्की करून बघा आणि कसे वाटलेत हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा. हे पराठे तुम्ही सॉस किंवा ठेच्याबरोबर, लोणच्याबरोबर खा, अगदी मस्त वाटतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेचच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.